अहो, आता आम्ही हप्ते कसे भरायचे, पोटं कसं भरायचं, मोदींवर सराफा व्यापाऱ्यांचा संताप. पंतप्रधान मोदी यांनी हैदराबाद येथे भाषण करताना तमाम देशवासियांना आवाहन केले आहे. वर्षभर सोने खरेदी करू नका, इंधनाचा वापर कमी करा, घरगुती गॅसऐवजी सोलरचा वापर करा. मोदींच्या आवाहनानंतर सराफ व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला. द्या अजून मतदान मोदी मोदी करून. ह्याच लोकांनी मोदींना डोक्यावर घेतलं होतं. तेव्हा हे लोक इतरांना शिव्या देत होते मोदी विरोधात बोलल्यावर. आता हे मोदींना तुगलक म्हणत आहेत. आपली जळली कीच कळते लोकांना. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. मोदींनी जे आवाहन केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. लाखो करोडोंची आम्ही गुंतवणूक केलेली आहे, त्यावर कर्ज आहेत आमची बँकेची, घराचं कर्ज आहे, बाकी सगळं नोकर चाकर बघावं लागतंय. असं असताना जर मोदी साहेबांनी जर असं सांगितलं सोनं खरेदी करू नका, येऊ करू नका, तेऊ करू नका, तर मग आमचे धंदे चालायचे कसे? आमचा धंदा बसला, आमच्या कामगारांना आम्ही पहिला काढून टाकणार, त्यांचा रोजगार कसा चालणार? एक वर्षभर आमच्या धंद्याची लोन कोण फेडणार, त्याचं व्याज कोण भरणार? हे सगळे प्रश्न आमच्या समोर आता उभे ठाकलेले आहेत. असं असताना जर मोदी साहेबांनी असं केलं तर मग अवघड आहे. देशाचा पंतप्रधान जर म्हणत असेल हे खरेदी करू नका, ते खरेदी करू नका, अरे पण त्या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लोकांनी करायचं काय याचा पण तुम्ही मार्ग सांगा ना. का आम्हाला ते काय मानधन देणार आहेत, नोकरांना मानधन देणार आहेत? असं काही नाही. यांना काय संसार नाही, काय नाही, अनपड राजा असल्यामुळे असे काही नाही. बहुतेक ते मोहम्मद तुगलकाची मला या ठिकाणी आठवण येते की तुगलक जसं ज्याप्रमाणे निर्णय फिरत होता, आज राजधानी इकडे इकडून काढा दुसरीकडे घेऊन जावा, त्या ह्याच्यात लाखो लोकांना मरण पत्करावं लागलं. या ह्याच्यात लाखो करोडो लोक या व्यवसायात गुंतलेले आहेत. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न झाला तर शेकडो नाही हजारो, त्या सगळ्याचं पाप मोदी सरकारवर आहे. नोटबंदी नंतर काही साध्य झालं नाही. तेव्हा अतिरेकी येणार नव्हते देशात, अतिरेकी हल्ले होणार नव्हते, अतिरेकाचं कंबरड मोडणार होतं, काळा पैसा येणार होता. 99.99% नोटा परत आले. कसली नोटबंदी कसलं काय? फक्त नोटाचा रंग बदलला, नोटाचा आकार बदलला आणि माणसाचं जीवन काय बदललं तर रांगेत उभारून कित्येक लोक मरून गेले. पंतप्रधानाची आई रांगेत आली, मग बाकी सर्वसामान्याचे काय हाल झाले असतील? त्यामुळं ह्या निर्णयामुळे सुद्धा सोनार, सराफ आणि कारागीर यांचे अतिशय हाल होतील आणि यातून होतील त्याचं खापर मोदी सरकारवर जाईल. आताच भयाने सांगितलं की बाबा त्यांचं हप्ते वगैरे जे काही तटणार आहेत त्याचं जबाबदार कोण असणार आहे? की बाबा असं नाही किंवा तुम्हाला आम्ही तुमची व्यवस्था करतोय किंवा तुम्ही इंटरनल मध्ये कामं वाढून घ्या किंवा तुम्हाला मजुरी वाढून द्या, असलं काय प्रकार असेल तर त्यांनी सपोर्ट करणं ठीक आहे. नुसतं जर बंद करणार असं जर फक्त म्हणत असेल, मग बाकीचं जे काय त्यांच्यावर आमच्या संकट आहे ते तुमचे तुम्ही बघून घ्या, याचा अर्थ तोच होतो ना की संकट आली किंवा उपजीविका असली, कुठले हप्ते असले तर त्याचा काहीतरी जो पर्याय उपयोग असतो. हा नाही, तुम्ही इंटरनल सोनं वापरून करा की कारागीरला समजा पहिला एक तर कॉम्पिटिशन मध्ये धंदा कमी झालेला असून कॉर्पोरेट लेवलचे दुकान आल्यापासून आमचा धंदा 25% झालाय. तसा असताना जर हा एक नियम जर लागू झाला किंवा काहीतरी बंदी घातली सरकारने, तर ते जगायचं कसं? जगणं हा सगळं महत्वाचं आहे की ज्याला आपण करतो. आणि दुसऱ्या असं नाही की आपल्याला कुठल्या दुसऱ्या धंद्याची माहिती आहे, आपण दुसरा धंदा करू शकतो असं पण नाही. ज्या धंद्यावर आपल्या पिढ्यानपिढ्या आलेले असतात ते जर मोदी सरकारने सांगितलं की 1 वर्ष करू नका, तर ते म्हणतो खूप अवघड होईल ना प्रत्येकाला. सर्वसामान्य म्हणताना त्याचा खूपच फटका बसेल. मोदींनी आवाहन करायचं ते केलेलं आहे, पण शेवटी संकट ओढणार कोण आहे? दुकानदार, कारागीर यांच्यावरच ओढवणार. समजा एखाद्या त्यांनी कोण घेणं असताना राहिलं सुद्धा, पण त्याच्यानंतर जी परिस्थिती तयार होईल त्याला जबाबदार कोण आहे? अतिशय चुकीचा निर्णय, पंतप्रधानांचा चुकीचं वक्तव्य आहे. कधी उडतात, कधी रात्री 8ला येतात, कधी सकाळी 11ला, कधी कुठल्या सभेत सांगतात पेट्रोल डिझेल वापरू नका, सोन्याची खरेदी 1 वर्ष करू नका. हे पंतप्रधानांना शोभणारे वक्तव्य नाहीत. आणि लोकांना, सामान्य नागरिकांना त्याचं देणं घेणं काय? रुपयाचा, त्या डॉलरचा, परकीय चलनाचा त्याचा काय संबंध सामान्य नागरिक? त्यांना कशाला वेटीस धरता? हे सगळे निर्णय त्यांच्या अंगणात कशाला येऊ देता? तुम्हाला समजायला पाहिजे होतं की हा सोनं म्हणजे प्रत्येक घरातला एक पवित्र दागिना असतो. ते दागिना आज कमीतल्या कमी 1 ग्रॅमचे, अर्ध्या ग्रॅमची मनी घेतल्याशिवाय लग्न लोकांचे, सामान्य घरात लोकांचे लग्न होत नाहीत. ह्याचं सुद्धा भान नसलेला पंतप्रधान आहे. काही उठून काही बोलतात, ह्याला काही होणार नाही. 70-80 लाख लोक या धंद्यामध्ये, इंडस्ट्रीमध्ये काम करतात. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकणार आहे उद्या भविष्यात. आणि ह्याच्यामुळे पूर्ण देशामध्ये भयंकर त्यांना बहुतेक ते पहिल्यासारखं लॉकडाऊन लावणे त्यांच्या डोक्यात दिसतंय का त्या अदानी आणि अंबानीच्या घशामध्ये सगळे असोसिएशन घालायचे आहेत, असं काय तर आम्हाला वाटतं याच्या डोक्यामध्ये असेल. त्यामुळे असे काय तर ते काल बोललेले आहेत. यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.